आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सध्या राज्यात धर्मांतर, लव जिहाद, जादूटोणा अशी प्रकरणे उघडकीस येत आहेत। मग जालना जिल्हाच कसा मागे राहील? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपला मोर्चा आता परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे असलेल्या मुंजाबाबा यांच्याकडे वळवला आहे। हे मुंजाबाबा भोंदू आहेत असा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे। 3 वाऱ्याचं गणित लगदा यायचं त्याला बाहेर लय बाई पडलेला आहे या लिंबच्या तुम्ही मराठी या बाईला मी त्याला गुण तुम्हाला कसं देईन ही बाई महिला म्हणजे कार लिंबू कापा अंगाव आंघोळीत घ्या खाली बसावर भैया तू खाली बसा वर बसायची जागा आहे का तुमची काय हो कुठं आलो कसं आलो महाराजाच्या आसनावर बसायची तयार मांडीवर तरी बसा लिंबूजवळ हे चोखायला आंघोळ करायचं करत आहे चला चला बाई तुमचं काय करू आता आता हे लिंब हे कोण नेईन जाणार आहे ना असं आणलं होतं का नाही माझी नाही ₹300 लागते बाबाच्या पोराला पुढच्या वाडीला औषध देतो सलाजीत देतो 1 तोळा रस्तापूर 1 तोळा आणि सलाजीत खायचं तुपात रस्तापूर खायचं मधा सत्रजण कमी त्याला धातू पातळ आणि ती वस्तू साफ करायची 3 दिवस घ्या लावायचा त्याला 4 वारे बाई त्या सूत्राचा समरण शक्ती कमी पाळी येते तुला महिन्याला चौऱ्याला त्याच्यात म्हणून फटका तुला 4 वारे दोघाला 4 वाऱ्या बाबा आम्हाला कोणता मी पाठवलं तुम्हाला तुला लिंबाची पैसा तुम्ही चढायची चल त्याच्याकडे आण ना बिल्ला आण एक काढू एकच काढा ना 1 बिल्ला आण पुढे दारू चुकून ते तुम्ही वर होता नाही लावलेला हे इकडे ₹50 कोणाकडे पैसे ते करा मध्ये पुन्हा दोघायला बघायचे 2 नंबर देऊ का जिथं 2 दिले ते ₹100 झाले हा जे काढले ना मग एकच द्या एक काढला एक टाकला या ना बाहेर देतो डोळे उघड
पुष्कपा बघा डोळे चोळायला नाही ध्यान राहिलं नाही पाहिजे सगळं हात एकदा देतो पैसे दिले मग पैसे दिलेत ना आता मग पैसे दिले तुम्ही म्हणला की एक बिल लागली आम्ही जालना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयुष नोपानी साहेब यांची भेट घेतली. परतूर तालुक्यामध्ये गोंदेगाव या ठिकाणी एक मुंजा बाबा आहे. तो बऱ्याच दिवसापासून भोंदूगिरी करतो आहे. त्या भोंदूगिरीमध्ये लोकांना मंत्र मारून लिंबू देणं, त्यांना भस्म देणं, त्याचप्रमाणे ज्या महिलांना संतती नाही त्या महिलांना वेगळ्या प्रकारचं औषधं देणं, अशा प्रकारचं अनेक दिवसापासून तो भोंदूगिरी करत आहे आणि पैसेसुद्धा त्या लोकांकडून घेत आहे. तर त्या संदर्भामध्ये या भोंदूगिरी बंद करावी या संदर्भामध्ये आम्ही नोपानी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी तात्काळ त्या भोंदूला पकडण्यासाठी पथकंसुद्धा रवाना केलेली आहेत. त्या संदर्भात आम्ही तात्काळ त्याला अटक करू असं साहेबांनी सांगितलेलं आहे.